नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की नुकताच मंदिर अधिग्रहण कायदा म्हणून एक निघाला होता. त्याला विश्व हिंदू परिषद, हिंदुत्व संघटनांनी, मंदिर समित्यांनी भरपूर विरोध केला त्याला. प्रचंड विरोध केला त्याला. आणि तो विरोध केल्यामुळे बावनकुळे साहेबांना मीटिंग बोलवावी लागली आणि मीटिंगमध्ये हा कायदा दुरुस्त करण्यासाठी म्हणून त्यांनी एक हे केलं आणि त्याच्यासाठी एक कमिटी केलेली आहे त्यांनी. त्या कमिटीमध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे एक 15 लोकं आहेत आणि 15 लोकं वेगळ्या याच्यातली लोकं आहेत. पण त्याच्यामधले मंदिराचे जे लोकं आहेत, म्हणजे मंदिराचं व्यवस्थापन करणारे किंवा मंदिराला रिप्रेझेंट करणारे जी लोकं आहेत, ही फक्त 2च आहेत माझ्या माहितीप्रमाणे. बाकी काही वकील आहेत, काही विश्व हिंदू परिषदची लोकं आहेत, काही शासनातली लोकं आहेत. तर माझं तर म्हणणं असं आहे की हा मंदिर अधिग्रहण कायदा जो करणार आहेत, कारण कसं आहे, जेव्हा मंदिराचा मी मागे पण एक व्हिडिओ केला होता, त्याच्यावर मी सांगितलं होतं की हे मंदिर जी फॉर्म होतात ही सगळी ट्रस्ट ॲक्टप्रमाणे फॉर्म होतात. बॉम्बे ट्रस्ट ॲक्ट जो 1950 साली बनवलेला आहे, तर तो जो ट्रस्ट ॲक्ट आहे, तो जेव्हा ट्रस्ट ॲक्ट बनवला तेव्हा तो ट्रस्ट ॲक्ट बनवताना त्याच्यामध्ये एकही मंदिरवाला माणूस नव्हता, एकही मठवाला माणूस नव्हता. त्यामुळे मंदिराचे किंवा मठाचे काय प्रॉब्लेम आहेत हे कोणालाही काहीही माहिती नाहीत. आणि त्याच ट्रस्ट ॲक्टखाली देवळं होतात, त्याच ट्रस्ट ॲक्टखाली तुमची शाळा होती, हॉस्पिटल्स होतात, त्याच्यानंतर इतर जे काही ट्रस्टच्या ह्या NGOज होतात, काय तर वृद्धाश्रमं होतात, या सगळ्या त्या ट्रस्ट ॲक्टखाली होतात आणि त्याच ट्रस्ट ॲक्टखाली देऊळ होतं. मला एक समजत नाही की आता हा मंदिरांचा जमीन अधिग्रहण जो काय कायदा बनवणार आहात किंवा काय आहे, माझ्या दृष्टीने त्याचे जे मुख्य आहेत हे करवीर पीठाचे शंकराचार्य पाहिजेत. करवीर पीठाचे शंकराचार्य, कारण करवीर पीठाचे शंकराचार्य हे एक तर धर्माच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात वरती आहेत, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. काय त्यांच्यावरती बावनकुळे नाही, त्यांच्यावरती मुख्यमंत्री नाही, त्यांच्यावरती तुमचे काय म्हणतात त्याला ह्याचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सेक्रेटरी पण नाही, विकास खरगे साहेब पण त्याच्यावरती नाहीत. हा एक भाग झाला. दुसरं, ह्याच्यामध्ये तुम्ही बनवत असताना त्यांना अध्यक्ष बनवा. त्यांना अध्यक्ष बनवून त्याच्याखाली जी टीम बनवा, जी 15 लोकांची टीम आहे, त्या 15 लोकांच्या टीममध्ये किमान 7 लोकं ही मंदिराची किंवा मठाचे रिप्रेझेंटेटिव्ह घ्या. कारण त्यांच्या जमिनींचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना कोणामुळे प्रॉब्लेम आहेत, हे ते जेवढं सांगू शकतील तेवढं दुसरं कोणी सांगू शकणार नाही. आणि बाकीची जी 8 लोकं आहेत, ती 8 लोकांमध्ये तुम्ही वकील घ्या, हिंदुत्व संघटनांतली लोकं घ्या, पण 7 लोकं ही मंदिराचीच रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत. कारण मंदिराच्या ज्या जमिनी आहेत ह्या काही वक्फ बोर्ड किंवा ख्रिश्चनासारख्या लाटलेल्या जमिनी नाही आहेत. ह्या त्या त्या राजे राजवाड्यांनी, सरदारांनी किंवा मोठ्या दानशूरांनी ह्या मंदिरांना किंवा या मठांना दिलेल्या जमिनी आहेत या. आणि त्या जमिनीचं आज अतिक्रमण कोण करतं आहे, त्याच्यावर अतिक्रमण कोण करतं आहे, तर हे अतिक्रमण करत आहेत का? अजिबात नाही. म्हणजे शंकराचार्यांनी कुठल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे का? नाही. कुठल्या देवस्थानांनी कुठल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे का? नाही. काय कुठल्या मठाधीशांनी कुठल्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे का? नाही. आजही जे नवीन मठ होतात, काय कनेरी मठ झाले, आता कनेरी मठाचे तर जे अधिपती आहेत हे जे आहेत त्यांचं किती मोठं काम आहे. तर ह्या लोकांनी जमिनी दिल्यात किंवा ह्या लोकांनी पैसे दिलेत, त्यातून या जमिनी घेऊन तिथे ते जे सगळं चालवतात ते उत्तम चालवतात. ते इथे वक्फ बोर्ड म्हणजे ही जमीन त्यांनी बोर्ड ठेवलं ती जमीन माझी असं कुठल्याही मंदिराचं नाही आहे किंवा कुठल्याही मठाचं नाही. तुम्ही वक्फ बोर्डमध्ये वक्फ बोर्डचा नियम करताना कसं वक्फ बोर्डची लोकं घेतात, मग तसं तुम्ही मंदिराचं काम करताना तुम्ही मंदिराची लोकं मंदिराच्या जमिनीबद्दल बोलत असताना मंदिरातल्या किंवा मठाच्या लोकांचं तुम्हाला घ्यायची गरज वाटली नाही तुम्हाला? जी 2 लोकं आहेत ही जेव्हा मेजॉरिटीची वेळ येईल तेव्हा ही जी 2 लोकं आहेत हे त्या इतर 11 लोकांना किती हे होऊ शकतात. याचा मंदिर समितीने
म्हणजे जी समिती आहे त्या शासनाने पण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि शंकराचार्य काय जे काय निर्णय घेतील तो कुठलाही बायस निर्णय नसणार आहे. आज ख्रिश्चनांच्या ज्या जमिनी आहेत ह्या हिंदूंच्या लाटलेल्या जमिनी आहेत या ख्रिश्चनांच्या, ख्रिश्चन चर्चच्या. नाही तर हे ख्रिश्चन आले कुठून? पण त्या जमिनीच्या बाबतीत तुम्ही कधी कुठली समिती बनवत नाही. वक्फ बोर्डच्या बाबतीत कुठली तुम्ही समिती बनवणार नाहीत. मग हिंदूंच्या जमिनीच्या बाबतीत तुम्ही समिती बनवत असताना तुम्ही शंकराचार्यांना मुख्य बनवा ना. आणि मोठी मोठी जी देवळं आहेत ह्याच्यातली किंवा ज्या ह्याच्यातले जे भांडणारी लोक म्हणजे ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले कितीतरी आहेत, अशा लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स तेच सांगू शकतात ना, का हे दोघंच जण सांगू शकणार आहेत? तर मी शासनाला या बाबतीत पत्र लिहिणार, मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिणार आहे की तुम्ही हे करत असताना तुम्ही हे जे आहेत काय म्हणतात त्याला शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली ही तुम्ही समिती बनवायला पाहिजे. आणि हा जो मसुदा तयार करणार आहात त्याच्यामध्ये ही जी म्हणजे तुम्ही 8 घ्या ना, मेजॉरिटी तुमची घ्या ना. 7 लोक जी आहेत ही मंदिर समितीची पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या मंदिरांचे ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले. मला माहिती आहे शंकराचार्यांच्या किती जमिनींवर किती प्रॉब्लेम्स आहेत ते. आणि इतर जमिनीसुद्धा मंदिराच्या आहेत त्या कशा लाटल्या गेलेल्या आहेत किंवा त्याच्यावर कसं अतिक्रमण होतं आहे काय. तर त्यामुळे मंदिर जमीन जो कायदा बनवत आहेत त्या कायद्यामध्ये जे 15 लोकांपैकी 7 लोक ही मंदिराची पाहिजेत. आज एवढंच. धन्यवाद.